आत्याचं बोट धरून नटून थटून मी कुणाकडे तरी गेलेली असायची. हातावर खाऊ ठेवताना त्या घरातलं कोणीतरी माझ्या हनवटीला हात लावून म्हणायचं, अगं बाई, अगदीच वडिलांच्या वळणावर गेली ही. जीवणी थोडी आईची आहे, पण बाकी सगळं वडिलांचंच दिसतंय. घरी अफाट पुस्तकं. मी सारखी वाचत बसे. सारखी घरातल्या माणसांची ये जा असायची. कुणीतरी आला गेलेला म्हणायचा, अरे वा, अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल दिसतंय लेकीचं. पुस्तकात मी अगदी बुडून गेलेली असायची. दूध हवंय का, लाडू खातेस का, असल्या प्रश्नांना हो, बरं, दे असलं काहीतरी उत्तर प्रतीक्षित क्रियेसारखं तोंडून जायचं. प्रत्यक्षात ती गोष्ट समोर आली आणि तंद्री मोडली की मी म्हणायची, हे कशाला देताय मला, मला नकोय. आणि मग पुढ्यातला तो पदार्थ उचलून नेताना आई म्हणायची, बाप लेकींचं हे असलंच. अण्णा बाजारातून येताना आई आत्याने सांगितलेली काहीतरी गोष्ट घेऊन यायचे. उदाहरणार्थ नारळ. आल्यावर मला म्हणायचे, हा नारळ नेऊन दे तुझ्या आत्याला, 3 रुपयांना मिळालाय म्हणून सांग. मी हळूच विचारायची, पण खरा कितीला मिळालाय? अण्णा म्हणायचे, 5.5 रुपयांना. जा पण. मी तो नारळ 3 रुपयांना मिळालाय असं सांगून आत्याच्या स्वाधीन करायचे. ती चटकन म्हणायची, डोंबल, 3 ला म्हणे. इथे 5 रुपयांच्या खाली नारळ नाही, एवढा गसगशीत नारळ 3 ला? जा, अजून 2 आणा म्हणावं 3 ला मिळाले तर. मी कपाळावर हात मारत अण्णांकडे जायचे आणि आम्ही हसत राहायचो. तिकडे आत्या आईला म्हणत असायची, बाप लेकीला व्यवहार म्हणून नाही. 2 रुपयांची वस्तू असेल तर यांच्याकडे पाहून दुकानदार 4 रुपयांना देतील आणि ही दोघं मुकाट ती घेऊन परत येतील. मी कवितांच्या नादाला लागले ती 9व्या-10व्या वर्षापासून. पुढे शाळेत बऱ्याच वेळा माझ्या कविता निमित्तानं बोर्डावर लिहिल्या जायच्या. वर्तमानपत्रात किंवा मासिकात मुलांच्या पुरवणीत प्रसिद्ध व्हायच्या. आत्या घरी म्हणायची, वडिलांचा हा गुण तेवढा चांगला घेतलाय. मला तेव्हा अण्णांचं कविता लेखन ठाऊक नव्हतं, पण आत्या सांगायची, अगं तुझ्या जन्माच्या वेळी किती सुरेख कविता केली होती. त्यांच्या मित्रांनी मिळून एक कविता मंडळ काढलं होतं, तिथे वाचायचे ते कविता. पुढे मग पानशेतच्या पुरामधून जगल्या वाचलेल्या त्यांच्या 4-6 कविता मी वाचल्या. अण्णांचा लिहिण्या वाचण्याचा नाद पुढे चालवणारी आमच्या घरात आम्हा भावंडांमधली तशी खऱ्या अर्थानं मी एकटी. पण मी म्हणजे काही विशिष्ट दृष्टी ठेवून अण्णांनी जाणीवपूर्वक घडवलेलं तयार केलेलं मूल नव्हे. आम्ही 3ही भावंड पुस्तकांच्या संगतीनं मोठी झालो. पण स्वतःच्या आवडीच्या पारंपरिकाबरोबर पुस्तकामधलं अपारंपरिक आणि बंडखोर सत्वही अण्णांनी आमच्या हाती पुष्कळ दिले. हे समजून घेत गेले आणि लिहिण्या वाचण्याकडे धर्म म्हणून वळले की मी एकटी. अगदी लहानपणापासून मी गाणी रचत गेले. कल्पनेनं रंगवलेले काही शब्दात आणत गेले आणि पुस्तकांच्या वाङ्मयाच्या प्रेमात पडले. तेव्हा अण्णांनी मला लेखक म्हणून घडवायचं मनाशी पक्क करून मला तिकडे वळवलं, धरून नेलं किंवा बुलवून नेलं असं नक्कीच नाही. मी आमच्या पुस्तकांच्या घरावर लोभावले आणि त्यांच्या संगतीनं वाढले. वाचन हा सुरुवातीला तरी आम्हा 3ही भावंडांचा छंद होता. आमच्या घरात तेव्हा एका पलंगापलीकडे दुसरं काही नव्हतं, फक्त पुस्तकं. सकाळी झोपेतून डोळे उघडले की समोर भिंतींना ओळीनं लावलेल्या शेल्फांवरून छताला भेटलेली पुस्तकं दिसायची. नजर त्यांच्यावरून फिरत राहायची. अर्थ कळो न कळो त्या पुस्तकांची नावं, अक्षरांचे रंग आणि आकार मनात उतरत राहायचे. कोवळं आकाश, स्तोत्र रत्नावली, अवधूती मस्ती, सार्थवाह, चित्रवीणा. ही पुस्तकं त्यांच्या नावामुळेच इतकी आवडती झालेली की ती केव्हाही नुसती बाहेर काढावी, हाताळावी, त्यांचा वास घ्यावा ही माझ्या आवडीची गोष्ट होऊन गेली. पुस्तकांच्या आपल्या घराविषयी तेव्हा मनात एक वेगळेपणाचा अभिमान आणि आनंद भरून गेला होता. घरी तेव्हा खूप माणसं येत असायची. महानुभाव ओंकार दादांपासून वासुदेव गोंधळ्यांपर्यंत आणि गदी माडगुळकर बुबा भाव्यांपासून सेतुमाधवराव पगडी किंवा बाबा बोरकरांपर्यंत. दत्तवामन पोद्दार यायचे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यायचे, नरहर कुरुंकर यायचे आणि विच वाळिंबेही यायचे. अण्णांकडे येणाऱ्या अशा अनेक माणसांनी आमचं घर वाड्यातल्या इतर घरांपेक्षा वेगळं, मोकळं आणि श्रीमंत केलं. गुंथर सोन्थायमर हा अण्णांचा विद्वान असा जर्मन मित्र. दाराबाहेर बूट काढून ठेवताना सोन्थायमर नेहमी म्हणायचा, देवाच्या दारी जोडे बाहेर काढा. मिरजेच्या मंगला राजे पटवर्धन वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत आल्यावर गॅलरीत उभ्या असणाऱ्या अण्णांना अंगणातूनच आधी हात जोडून नमस्कार करायचे. घराची अशी श्रीमंती अनुभवत मी वाढले. पुस्तकांना हात लावण्याची बंदी आम्हाला नव्हती.
ती जपून वापरण्याविषयी मात्र ताकीद मिळायची. मला तेही कधी फार काटेकोर जमलं नाही, पण त्यामुळे वारंवार सूचना देण्यापेक्षा वेगळी शिक्षा कधी मिळाली नाही. उलट वाचनातला मोकळेपणा मला अण्णांकडून पुष्कळ मिळाला. लहानपणी आमच्या घरी मी पाहिलेली किंवा कळत नसतानाही वाचलेली पुस्तकंही अण्णांनी केवळ त्यांच्यासाठी वेचून आणली होती. पण मी वाचायला लागले आणि हळूहळू कवितेपासून दलित साहित्यापर्यंतची आणि प्रेमकथांपासून समीक्षेपर्यंतची नाना प्रकारची पुस्तकं घरात आली. मला जे आवडेल ते आणि स्वतःची आवड उमगेपर्यंत काय वाटेल ते मी वाचत गेले. अण्णांनी मला तसं वाचू दिलं. अजूनही मला आवडतात म्हणून नारायण धारपांच्या किंवा अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या ते इतर गंभीर पुस्तकांबरोबरच उत्साहानं घेऊन येतात. मुलांचं वय आणि मुलांच्या स्वतंत्र आवडीनिवडी यांचा विचार त्यांच्या मनाआड कधी झाला नाही. माझ्या धाकट्या बहिणीला तिच्या आईंविषयी बारिशीत हिंदी सिनेमा आणि अमिताभ रेखाची जोडी फारच आवडायची. उत्सव सिनेमातलं रेखाचं कॅलेंडर काही काळ आमच्या बैठकीतच तिने लावलं होतं. शिवाय दारांवर, भिंतींवर जिकडे तिकडे रेखा. मला आठवतंय की एकदा आकाशवाणीचे कोणी अधिकारी अण्णांचं रेकॉर्डिंग करून घ्यायला घरी आले होते. ते काम संपवून निघून जाताना न राहून अण्णांना म्हणाले, मी विचारतो म्हणून राग मानू नका, पण तुमच्या घरात हे रेखाचं कॅलेंडर आणि फोटो म्हणजे? अण्णा हसले, म्हणाले, मला मुलं आहेत आणि घर त्यांचंही आहेच ना. आणि खरोखरच अण्णांनी लिखाणाला शांतता हवी म्हणून सुद्धा कधी आमच्या वावराला, खेळाला, गप्पांना बंदी केली. भाड्याच्या त्या लहानशा घरात मधल्या खोलीत सतरंजी टाकून भोवती पुस्तकांचा पसारा मांडून अण्णा लिहित बसत. आम्ही तिथंच खेळत असायचो. अधूनमधून आई त्यांना चहा द्यायची इतके. त्यांच्या लेखनाचा हा साधा प्रपंच. लेखनाला खास वेळ, वातावरण असं काही लागतं हे मुळे माझ्या कधी मनातही आलं नाही. घरातली पुस्तकं जितकी स्वाभाविक तितकंच कोलाहलात चाललेलं अण्णांचं गंभीर लेखन स्वाभाविक वाटत आलं. आम्हाला वाढवण्यातही आमच्या घरातली मोठी माणसं पुष्कळ स्वाभाविकपणाकडे कल असलेली होती असं आज मला वाटतं. विशेषतः अण्णा. त्यांच्या पुष्कळ गोष्टी त्यांना पटणाऱ्या किंवा आवडणाऱ्या नसल्या तरी ते चेष्टा करत, तिरकेपणानं कधी टोला देत बोलत. पण शेवटी आम्ही स्वतंत्र जीव आहोत हे सगळं समजून स्वीकारून टाकत. आम्ही लहान होतो तेव्हाही अट्टहासाने आम्हाला एखादी गोष्ट करायला लावणं त्यांना पसंत नसायचं. शाळांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमधून, उपक्रमांमधून आम्ही चमकावं यासाठी माझी आत्या धडपड करायची, शिकवायची, तयारी करून घ्यायची. पण अण्णा म्हणत, तिने स्वतःला स्वतःचा विचार करू द्या. हुशार विद्यार्थी होण्यापेक्षा ती चांगलं संवेदनाक्षम मूल होऊ द्या. एका वक्तृत्व स्पर्धेच्या वेळचा प्रसंग मला अजून आठवतो. मी त्या प्रतिष्ठित स्पर्धेत नियोजित विषयाची उत्तम तयारी केली होती. आयत्या वेळचा विषय हा तर माझा आवडता स्पर्धा प्रकार. त्यातून नियोजित विषयाची स्वतः तयारी करून बोलले तरी वडिलांनी भाषण लिहून दिलं असेल असं अधूनमधून ऐकू यायचं. म्हणून आयत्या वेळच्या विषयातून स्वतःला सिद्ध करून दाखवायची मला एक प्रकारची हौस आणि फुशारकी वाटायची. त्यावेळच्या त्या स्पर्धेत माझं नियोजित विषयाचं भाषण चांगलं झालं आणि आयत्या वेळच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मला मोरोपंतांविषयी बोलायची संधी मिळाली. आर्या, केका, सीता, सावित्री गीत पाठ असल्यामुळे मी अगदी तयारीने बोलले. निकाल जाहीर होईपर्यंत माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि पहिल्या क्रमांकाचा मान मला मिळणार हे मी मनोमन गृहीत धरले. पण तसं झालं नाही. धो धो रडत मी घरी परत आले. अण्णा तेव्हा एका मित्राबरोबर गप्पा करत बसले. काय झालं? तुझं भाषण चांगलं झालेलं दिसत नाही. विसरलीस की काय? की बोलताच आलं नाही? त्यांनी विचारलं. मला रडण्याचा आणखी मोठा उमाळा आला. मी छान बोलले खूप, मी सांगितलं. मग रडायला काय झालं? त्यांना आश्चर्य वाटलं. मला बक्षीस नाही मिळालं, दुसरीलाच मिळालं. माझं दुःख अगदी अनावर झालं. ती दुसरी मुलगी मैत्रीणच ना तुझी? ती वाईट बोलली का? त्यांनी हसत विचारलं. ती चांगली बोलली, पण बक्षीस मला? अण्णांनी मला पुढे बोलू दिलं नाही. तिचं अभिनंदन न करता मी रडत घरी आले हेच त्यांना पटलेलं नव्हतं. त्या दिवशी आधी अण्णांची गप्पा मारणारे त्यांचे मित्र, माझे नाना काका, मला ते घेऊन मुलीकडे गेले. तिचं अभिनंदन करून आम्ही घरी परत आल्यावर अण्णांनी मला समोर बसवलं आणि म्हटलं, हे बघ, तू चांगलं भाषण केलंस ना, तेच तुझं बक्षीस. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं तर आणखी छान झालं. पहिल्या दुसऱ्या नवऱ्याचं काय सोडून द्यायचं? आणखी नंतर ते जे बोलले ते तर थोरच होतं. ते म्हणाले, तू शहाणी मुलगी आहेस. काही गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जगात आपल्यापेक्षा हुशार, गुढी माणसं असतात. आपणच फार शहाणे, हुशार असं समजू नये. शिवाय आपण स्पर्धेत उतरलो तर स्पर्धेचा जो निर्णय असेल तो छानपैकी स्वीकारायचा. रागाने, दुःखाने नाही. आपला चांगला सहभाग महत्वाचा. काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात पुढे असं सुद्धा घडू शकतं की आपल्या हुशारीला, गुणांना न्यायानं बक्षीस मिळेलच असं नाही. आपली योग्यता आपण सिद्ध केली
तरी कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळणार, पण म्हणून असं रडत बसायचं नाही. समजलं का? पुढे खरोखरच हे समजत गेलं आणि बुडत्याला काडीचा आधार म्हणून ते वेळप्रसंगी उपयोगालाही आलं. BA MA दोन्ही परीक्षांमध्ये पुणे विद्यापीठात पहिली आली आणि जवळजवळ सगळी पारितोषिकं मी मिळवली. नंतर मन लावून PhDचं संशोधन पुरं केलं. आंतरविद्याशाखीय अभ्यासाची त्यावेळी फारशी न मळलेली वाट नव्या वयातल्या उत्साहानं मी चालून पाहिली. त्या काळात विद्यापीठातल्या माझ्या विभाग प्रमुखांच्या असहकाराला तोंड देणं मला भाग पडलं. पुढे एका नामवंत महाविद्यालयात नोकरीसाठी मुलाखतीला बोलावणं आलं. मी गेले तेव्हा मुलाखत घेणाऱ्यांमध्ये असलेल्या माझ्या त्याच पूर्वीच्या विभाग प्रमुखांनी मुलाखतीला मी पात्रच नसल्याचं सुचवणारा प्रश्न मला केला आणि मी पर्स उचलून सरळ बाहेर पडले. अण्णांनी पूर्वी समजावलेल्या जगरहाटीतल्या भल्या बुऱ्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा आधार नसता तर मी धोधो रडतच घरी गेले. तोच जुना प्रसंग नव्याने घडला, पण मी तरले. आणखीही पुष्कळ वेळा तशा त्याच काडीच्या मदतीने तरुण नेण्याच्या ठरले. काडी चिवट होती, अजूनही टिकली आहे. अण्णांच्या वागण्यामुळे आमच्या घरातल्या उणीवांविषयी मनात कधी खेद आला नाही की कमतरतांविषयीचं दुःख कधी वाटलं नाही. शाळेत माझ्यापेक्षा परिस्थितीने बऱ्या अशा माझ्या जवळजवळ सगळ्या मैत्रिणी होत्या, पण अमुक एक गोष्ट आपल्याला हवी होती आणि ती मिळाली नाही असं कधी वाटल्याचं मला आठवत नाही. आमचे असे खास आनंद घरात होते. उदाहरणार्थ अण्णा भल्या सकाळीच जावं कर, दारावरून जाणाऱ्या पिंगळ्याचे बोल ऐकायला उठवत, कधी शुक्राची चांदणी पाहायला बाहेर नाही, मंडईत शहाळ्याचं पाणी प्यायला किंवा अप्पाबळवण चौकात साय साखर खायला आम्ही नेहमी जातात. अण्णांना पुण्यातली चटकदार खाण्याची लहान सहान ठिकाणे चांगली माहित होती. त्यांनी आम्हाला तिथं मनमुराद खाऊ घातलाय. पण खाण्यासाठी बाहेर जाणं ही नेहमी आमच्यासाठी दुय्यम गोष्ट होती. अण्णांनी फुटपाथवर पुस्तकं मांडून बसणाऱ्या किंवा लहानशा 4-6 फुटांच्या जागेत दुकान थाटणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांकडे कितीतरी वेळा मला बरोबर नेलं आहे. कधी नदी पाहायला, कधी देऊळ, कधी रस्त्यांची सुंदर वळणं, कधी डौलदार झाडं, घरं किंवा फुलांचे बहर पाहायला अण्णा आम्हाला घेऊन जात. पुष्कळ मोठे होईपर्यंत मी त्यांच्या कडेवर बसत होते. मोठी मुलगी म्हणून असेल बहुधा मी त्यांची जरा जास्त लाडकी होती. परिस्थितीमुळे अवघड असणाऱ्या कितीतरी गोष्टी त्यांनी माझ्यासाठी म्हणून आनंदाने केलेल्या आज मला आठवतात. उदाहरणार्थ मला मुंबई पाहिजे होती. जीवाची मुंबई करायला जाण्याची परिस्थिती नव्हती आणि आमच्या घराखेरीज बाहेर नात्यातलं दुसरं घर आम्हाला कुठेच नव्हतं, म्हणून मुंबईला पुढे नात्यातला माणूस असण्याचाही प्रश्न नव्हता. तरी अण्णांनी मला मुंबई दाखवण्याचं कसं तरी जमवलं. त्यांचे एक मित्र बरोबर आले आणि आम्ही दिवसभर भटकून रात्री पुण्याला परत आलो. तेव्हा मुंबईच्या फुटपाथवर विकत घेतलेल्या पुस्तकांची पिशवी मात्र आमच्या बरोबर परत आली. मला कडेवर घेऊन हिंडताना कुठेतरी ती त्यांनी हाताची रग मोडण्यासाठी टेकवली आणि विसरली. त्याची रुखरुख मला अजून वाटते. बहुधा सगळे मध्यमवर्गीय आई वडील बेताच्या परिस्थितीत मुलांसाठी आपली आवड निवड हाऊस बाजूला ठेवतात. नवी ती त्यांच्या जगण्यातून हरवणं, तशी ती पिशवी हरवली हे मला आज चांगलं जणजाणून कळतं. खरं सांगायचं तर आज उशिरा कळू लागलेल्या त्यांच्या माझ्या नात्यासंबंधीच्या गोष्टी पुष्कळच आहेत. ज्या एका समजुतीच्या पायावर त्यांनी आमच्यामधलं नातं उभं केलं ती समजूत फार दुर्मिळ जातीची. आपल्या मुलांना हवा तसा आणि हवा तेवढा अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य देणं, या लहानपणच्या लहानशा पण मोलाच्या स्वातंत्र्यापासून ते थेट लग्न करण्याच्या किंवा न करण्याच्या निर्णयाच्या स्वातंत्र्यापर्यंत सगळीकडे मुळातली त्यांनी व्यक्त केलेली समजूतच. आमच्या प्रत्येकाचा स्वभाव, कल, न्यायबुद्धी आणि प्रकृती ओळखून त्यांनी आम्हाला आमचं आयुष्य उपभोगू दिलं किंवा अनुभव दिले. मला आणि माझ्या भावाला मिळणाऱ्या स्वातंत्र्यात त्या समजुतीमुळे त्यांनी सरळ सरळ फरक केला होता. माझ्या मित्रमंडळावर, आवडीनिवडींवर, स्पर्धांवर, भटकण्यावर कशावरही बंधनं नव्हती. पुढे ज्या वयात पारंपरिक घरं तरुण मुलीला जपण्याची कसोशीने काळजी घेत त्या वयातही माझ्यावर कसलीही बंधनं नव्हती. मोठ्या अनेक बिराडं असलेल्या वाड्यात राहत असूनही नव्हती. उलट माझा दंगेखोर, उतावळ्या आणि तापट स्वभावाचा भाऊ मला नेहमी म्हणायचा, अण्णा ताईला तुम्ही कशाला कधी नाही म्हणत नाही आणि मला ट्रेकला जायला नाही कसं म्हणता. अण्णा शांतपणे म्हणायचे, कारण ती स्वतःची काळजी घेणारी, तिला भलबुरं समजतं, तू विचार न करता प्रसंगात उडी घेणार आहे, तेव्हा तुला कसलं भान राहत नाही, म्हणून तू जाऊ नयेस असं मला वाटतं. अर्थात एका मर्यादेनंतर त्यांनी टोकाचा विरोध सोडून दिल्याचंही आमच्या लक्षात येईल. शेवटी ज्याची त्याची प्रकृती वेगळी आहे ते नेहमी म्हणत. आपापल्या प्रकृतीप्रमाणे माझ्या भावंडांनी आणि मी आपापली जगण्याची वाट शोधली.
परिस्थितीची गरज म्हणून माझ्या भावाने शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करायला सुरुवात केली. ते त्यांना फारसं आवडलेलं नव्हतं. पदवीपर्यंत त्याने शिकावं असं त्यांना वाटत होतं, पण भावानं ते मानलं नाही. पुढे नोकरी करून शिकण्याचे चाकोरीतले पर्यायही त्यांनी मानले नाही आणि तो त्याचा निर्णय अण्णांनी नाईलाजानं नव्हे तर अगदी समंजसपणानं स्वीकारला. त्यानं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि फोटोग्राफीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. तेव्हा घरात निश्चित पैसे दर महिन्याला आणणारी एकही व्यक्ती नव्हती, पण त्यांनी त्याचा निर्णय आनंदाने पाठिंबा देऊन स्वीकारला. मी वाट निवडली ती पहिल्यापासूनच चाकोरीतली नाही. लग्न करायचं नाही असं काही ठरवलं नव्हतं, पण मग नाही केलं. नोकरी करायची नाही असंही ठरवलं नव्हतं. काही दिवस केली, नंतर नाही केली. या सगळ्याबद्दल अण्णा नेहमी पारंपरिक वाटता वाटता नवे वाटत आले. त्यांनी सहजपणे म्हटलं, तुला ज्यात आनंद मिळेल ते कर. अर्थात आनंदासाठी कशाची किंमत आपण देतो आणि त्यापेक्षा तो आनंद मोठा आहे ना, एवढा मात्र विचार. तो विचार मी केला, करते आहे हे त्यांना समजल्यावर मात्र सगळं साधं होत गेलं. अण्णांमधलं पारंपरिकाचं आधुनिकतेशी असलेलं मिश्रण खरंच मजेदार आहे. एकीकडे मुलींनी साडी नेसावी, कुंकू लावावं, बांगड्या घालाव्या असं त्यांना वाटतं. दुसरीकडे मुलगी म्हणून घरकाम करायलाच हवं, 8च्या आत घरी यायला हवं, कॉलेजच्या वयात मुलांबरोबर स्पर्धा बिर्धा करत परगावी प्रवासाला जाऊ नये, नाट्यवाचन वगैरे उद्योग करून रात्री 1-2 पर्यंत उशीर करून घरी येऊ नये असं त्यांनी कधी म्हटलं नाही. नाव नसलेली नाती असतात, असू शकतात. त्या गोष्टीला स्वीकारण्या इतकी समजूत त्यांच्यात मी पाहिली आणि त्यांच्या पारंपरिकतेची कधी थट्टा करू शकले नाही. लेखनाच्या क्षेत्रात मी माझ्या आवडीनं पाऊल टाकलं. तिथेही तोच अनुभव आला. चित्र काढणं, भरतकाम करणं, भटकत राहणं असे पुष्कळ उद्योग जीवाला सांभाळून करता करता मी शब्दांमध्ये मात्र जीव झोकून बसलो. अण्णांनी ते ओळखलं, यात नवल काहीच नव्हतं. पण नंतर त्या वाटेवरच्या खास खळग्यातून त्यांनी माझं मला जाऊ दिलं, हे मात्र खरंच नवल होतं. माझ्यासाठी निदान त्यावेळी तरी ते तसं होतं. अण्णांसारखं लिहिलं पाहिजे, त्यांच्या आवडीच्या विषयावर लिहिलं पाहिजे असं ओझं कधी मला वाटलं नाही. अर्थात प्रेमकविता लिहायला लागले तेव्हा त्यांना कविता वाचून दाखवणं मी बंद केलं. त्यांनीही नंतर मला कधी कवितांविषयी विचारलं नाही. मात्र माझ्या कथा कवितांची कात्रणं एकत्र लावणं, प्रूफ तपासणं ते मन लावून करत आलं. लेखनाबाबत त्यांनी मला दिलेल्या मोकळेपणाची किंमत आज त्यांचं लेखन जवळजवळ थांबलेलं असताना मला जास्तच कळतं. त्यांचे विचार घेऊन संशोधनातले त्यांच्या मनातले अपुरे विषय पुरं करणाऱ्या कुणीही आज त्यांच्या बरोबर नाही. त्यांच्या बरोबरच त्यांच्यात सामावलेली एक प्रचंड संशोधन संस्था, एक स्कूल संपणार आहे. पण याविषयी ते सहज बोलताना कधी थोड्या हळहळीनं बोलतात तेवढं. अण्णांचा व्यासंग माझ्याकडे नाही. बैठक मारून काम करण्याची सवय नाही. तिळा उघड म्हणतात उघडणारं पूरक संदर्भांचं भांडार नाही. वाचनाचे अखंड जागे करणारे तपशील नाही आणि आपल्या विषयातल्या पूर्वसुरींचा कसून केलेला अभ्यासही नाही. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ही अण्णांसाठी जिवंत अशी गोष्ट आहे आणि ते तिला जीवाभावानं भेटले आहे. वर्तमान जगात संस्कृतीचा धागा घेऊन आलेली कोणतीही गोष्ट, वस्तू, घटना, संकेत यांची कळ त्यांना क्षणात उलगडते आणि भूतकाळाचं जग त्यांच्यासाठी मोकळं होतं. संशोधन हाही त्यांच्यासाठी एक प्रातिभ व्यापारच आहे. सर्जनाचंच ते एक रूप आहे. त्यातही अरूपाचं रूप पाहण्याची एक आकस्मिकतेचा हात धरून केलेली अंधारातली धडपड आहे. त्यांचे जवळचे मित्र बहुधा साधे सर्वसामान्य गृहस्थांपैकी होते, पण चांगले रसिक आणि समजूतदार होते. ते आता बरोबर नाही म्हणून ते बोलतात माझ्या आईशी आणि माझ्याशी. आई मला म्हणते, माझं आता काही वाचन नाही, मला त्यांचं बोलणं सगळं कळतही नाही, पण ते बोलतात म्हणून मी ऐकते. खरं तर तिच्या इतकीच त्यांच्या अभ्यासाबद्दल मीही अज्ञानी, पण मी तसं म्हणत नाही. मी ऐकते, प्रश्न विचारते, त्यांना बरं वाटतं, मलाही. एखाद्या विषयाचं महत्व जाणवलं की अण्णा त्याचं लहानसं टिपण करून ठेवतात. तळहाता एवढ्या कार्डावर केलेल्या अशा अनेक विषयांच्या रूपरेषा त्यांच्याजवळ आहेत. माझ्यासारख्या विसराळू मुलीसाठी ही पद्धत फार चांगली असल्याचं आत्ता कुठे माझ्या लक्षात येत आहे आणि उशिरा का होईना माझ्या ते लक्षात आल्याचा आनंद अण्णांना फारच आहे. पण खरं सांगायचं तर नोंदी करण्यापेक्षा अण्णांना आपलं म्हणणं ऐकवणं आणि त्यांचं ऐकणं याचं समाधान मला जास्त मोठं वाटतं. असं काही आम्ही बोलत असलो की जेवण खाण, घरातले व्यवहार, माणसांची ये-जा सगळं आम्ही विसरतो. पण ते बोलणं संपलं की मला माझ्या अज्ञानाचा पुष्कळसा पत्ता लागलेला.
कारण माझा पिंड अस्सल संशोधकाचा नाही. मला अभ्यास आवडतो, गंभीर विषयावरचं वाचन आवडतं, पण मुळात माझ्याकडे शिस्त कमी आणि नादावणं जास्त. अण्णांजवळ महत्वाकांक्षी वृत्ती नाही, तशी ती माझ्याकडेही नाही. व्यवहाराविषयीची अनास्था त्यांच्यासारखी माझ्याकडेही आहे. स्पर्धेत उतरून स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा आपल्या आनंदाला निर्भय राखण्याचा लोभ माझ्याकडे अनुवंशाने आला आहे. मात्र आमच्याकडे पुष्कळ वेगळेपणही आहे. अण्णा वागायला सरळ आणि सज्जन आहे, पण मी बेफिकीर आणि आंधळी आहे. एकूणच जगण्यात ते खूप जागरूक आहे. त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे, त्यांचं अंकगणित उत्तम, भूमिती उत्तम, तार्किक मांडणीही उत्तम. मी मात्र आपल्याच नादात असलेली बेंधळी, विसराळू, गणिताला प्रचंड घाबरणारी आणि कॉलेजात तर्कशास्त्रामध्ये ढीगभर मार्क मिळवले तरी तर्कापेक्षा भावनांवर आणि कल्पनांवर तरंगणारे. अण्णा वृत्तीनं हळवे पण खंबीरपणे निर्णय घेणारे, विचारी, स्थिर. मी रडूबाई, भित्री, गडबडी. अण्णा अति काळजी करणारे आणि अति हट्टी. मी तेवढ्या बाबतीत तरी खुशाल. वाङ्मयाच्या जगमगत्या लौकिक बाजूपासून अण्णा व्रत घेतल्यासारखे दूर राहिले. त्या बाजूचे कितीतरी मोह त्यांनी सहज दूर ठेवले. त्यातलं सहजपण महत्वाचं. त्यांनी मानलेल्या मूल्यांसाठी, मर्यादांसाठी, प्रेमाच्या नातेसंबंधांसाठी त्यांनी खूप मोठी किंमत अगदी सहज दिली आणि त्याची दुःखही शांतपणे स्वीकारली. ही उभं राहण्यासाठी हाताला लागलेली भक्कम पारंबी असते. अण्णा आमचे चांगले मित्र नसले तरी चांगले वडील आहेत आणि ही गोष्ट वडील मुलांच्या नात्यामध्ये सर्वार्थानं पुरेशी आहे असं मला वाटतं. माझं पाणी खोल करणारं जे काही आहे ते अण्णांमुळे आहे. चांगलं माणूस असणं महत्वाचं मानून अण्णांनी मला वाढवलं. स्वतःसाठी एक जमीन तयार करण्याची आवश्यकता माझ्यात निर्माण केली. त्यांच्यासाठी ती जमीन त्यांच्या गावानं पुरवली होती. त्यांच्या जगण्याचा मूलाधार म्हणजे त्यांचा गाव. वेळ पडेल तेव्हा ते सतत आपल्या मधल्या गावाची माती उपसून आयुष्य घडवत राहिले. पडल्या झडल्या भिंती लिंपत चिरा भेगा बुजवत राहिले. देवळातल्या भिंती त्यांनी एकेकाळी तन्मयतेने रंगवल्या होत्या. सुतारकाम करणाऱ्या वडिलांची कला त्यांच्या हातात होती. त्या सगळ्याच्या खुणासारख्या इथे तिथे अजूनही उमटतात आणि आम्हाला त्यामागच्या अण्णांची ओढ जाणवून गलबलून जायला होती. मला मात्र त्यावेळी स्वतःविषयी थोडीशी खंतही वाटते. स्वतःसाठी स्वतंत्राची रसदीची कोठारं आपण निर्माण केली खरी. लेखनाची प्रत्यक्ष क्रिया सुद्धा त्या जाणीवेला कारण होती. अण्णांचं अक्षर सुंदर आणि लिहिणं एक टाकी. स्वच्छ विचारांच्या झरझर लयीत उतरणार. उपशीर्षक नेमकी देत देत ते अखंड धारेने लिहितात. शुद्धतेबद्दल पैज लावून ते जिंकतील. संशोधनातली क्लिष्टता आणि रुक्षता टाळून ओघवतं लिहिणं आणि ललित लेखना इतक्या रसाळपणे वेगाने लिहिणं हे त्यांना जमतं. मी शब्दांच्या शुद्धतेबद्दल पुष्कळ गोंधळते. लिहिताना सारखी थांबते. नेहमी सगळं स्वच्छ समोर असतं असं मला वाटत नाही. अण्णांमुळे लेखन हेच जगणं होऊ शकतं असं माझ्या लक्षात आलं आणि ते किती अवघड असतं हेही मला कळत गेलं. माझ्या वाट्याला त्यातलं अवघडपण फार आलं नाही. कौतुक मात्र उदंड आलं. इतकं भरभरून आणि इतक्या लवकर ते आलं की त्या ओल्या दुष्काळात सापडून मी संपलेच असते. पण मी संपले नाही याचं कारण एकूणच आमचं घर आणि मुख्यतः अण्णा. शब्दांची निर्माण झालेलं नातं त्यांनी हौसेच्या पातळीवर राहू दिलं नाही. शिवाय त्यांच्याजवळ असलेल्या कितीतरी गोष्टी खोल विहिरीच्या तळाशी तारा दिसावा तशा मला दिसतात. संस्कृतीचा सत्वांश जपण्याचा आग्रह त्यांच्याजवळ. विवेक आणि संयम यांचे बांध आयुष्याच्या प्रवाहाला घातलेच पाहिजेत अशी त्यांची ठाम धारणा आहे. तरीही बांध फोडून उसळणाऱ्या उर्मीचं अस्तित्व ते समजून घेतात. कलेमागची बेबंद उत्कट प्रेरणा ते समजून घेतात. स्खलन आणि सर्जन त्यांच्यामधला परस्पर गुंता त्यांना कळू शकतो. स्वतः निवडलेल्या आयुष्य मार्गाविषयी मात्र त्यांना कधी अस्वस्थता आलेली किंवा साशंकता वाटलेली मी पाहिली नाही. हे सगळं मला कळतं. तरीही माझ्याजवळ त्यांच्यासाठी ते जगण्याचं बळ मात्र नाही. परंपरा आणि संस्कृती यांच्यामधल्या विधायकतेशी लेखनातून ते स्वतःला जोडत जातात. इतिहास पुराणांची, दैवताविषयींची, मिथकाविषयीची कोडी सोडवताना संस्कृतीच्या समन्वयशीलतेचा साक्षात्कार त्यांना होतो आणि अनेक कठीण प्रसंगातून ते शांतपणे बाहेर येतात. स्वस्थ आणि समाधानी होऊ शकतात. ही किमया माझ्या बाबतीत अजून घडत नाही. माझ्यातले लिहिणाऱ्या मुलीला जगाशी स्वतःला जोडताना सतत अस्वस्थ होण्याचा शाप आहे. तो मला टाळता आलेला नाही. लेखन हे अण्णांच्या दृष्टीने व्रत आहे.
क्वचित कधी पोटाकरता त्यांनी लिहिलंही आहे, पण त्याला देखील व्यावसायिकतेचा स्पर्श त्यांनी होऊ दिलेला नाही. सन्मान आणि लोकप्रियता त्यांना मिळाली आहे, पण एखाद्या धर्मकार्याच्या अनुषंगिक उत्सवी अंगासारखी त्यांनी ती स्वीकारली. त्या व्रताचं वाण घेणं हे वारसा म्हणूनही मला शक्य झालेलं नाही. त्यासाठी बदलत्या जगातल्या वेगळ्या ताणतणावांची, कौटुंबिक गरजांची, तीव्र झालेल्या जीवन संघर्षाची कारणं मी पुढे करू शकेन. ती कारणं खोटी नाही, पण खरं कारण हे आहे की ते धाष्ट माझ्यात नाही. माणसाची तहान, भूक, मुलं बाळ, घरदार, स्थैर्य, समृद्धी या सगळ्याचा हवी मागणारी लाल जिभेची ज्ञानलालसा माझ्या समोर उभी राहिल्यावर मागचा पुढचा विचार न करता तिला आत्मा देऊन टाकण्यासाठीचे विलक्षण बळ हवं असतं ते माझ्याजवळ नाही. मात्र त्यामुळे अण्णांपेक्षा माझ्या वाट्याला लिहिण्यातलं दुःख कदाचित पुष्कळ कमी आलं असेल, पण लिहिण्यात त्यांना मिळालेला परतत्व स्पर्शी आनंदही माझ्या वाट्याला आला नाही आणि कदाचित येणारही नाही. या गोष्टीची कबुली तरी मी द्यायला हवी, तशी ती इथे देते.